आपण बाहेर जेवायला गेलो की किंवा प्रवासात असताना घरात लहान बाळाची काळजी घेताना एक वस्तू आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली आहे. ती म्हणजे वेट वाईप्स. किती सोयीचं आहे ना. काही सेकंदात स्वच्छता आणि एकदम फ्रेश वाटतं. पण आपल्या या काही क्षणांच्या सोयीसाठी निसर्गाला किती मोठी किंमत मोजावी लागते याचा आपण कधी विचार केला आहे का? या एका प्रश्नामध्येच ना यामागचं सगळं रहस्य दडलं आहे. आपल्याला काय वाटतं की हे वाईप्स म्हणजे ओल्या कागदासारखे असतील, जे वापरले की काही दिवसात मातीत मिसळून जातील. पण खरं सांगू, सत्य खूप वेगळं आणि धक्कादायक आहे. बहुतेक वेट वाईप्स हे प्लॅस्टिकचे बनलेले असतात. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, प्लॅस्टिकचे. आणि हा छोटासा वाटणारा प्लॅस्टिकचा तुकडा आपल्या पर्यावरणात शेकडो वर्ष तसाच्या तसा पडून राहतो. चला तर मग या प्लास्टिकच्या वेशामागचं सत्य आज आपण उलगडून पाहूया. आपल्याला वाटतं की वेट वाईप्स हे टिश्यू पेपरचाच एक प्रकार आहेत, पण प्रत्यक्षात ते प्लास्टिकच्या धाग्यांपासून बनवलेलं एक प्रकारचं कापड असतं. आता हे बघा, वेट वाईप्स बनवण्यासाठी पॉलिस्टर आणि पॉलिप्रोपिलीनसारखे प्लास्टिकचे धागे वापरले जातात. आता ही नावं ऐकून घाबरू नका. सोप्या भाषेत सांगायचं तर हे धागे विणले जात नाहीत, तर त्यांना एकत्र दाबून आणि उष्णतेने एकमेकांना चिकटवून एक शीट तयार केली जाते. यालाच नॉन वोवन फॅब्रिक असं म्हणतात. म्हणजे आपण ज्याने हात पुसतो ते एक प्लास्टिकचं कापडच आहे, जे नैसर्गिकरित्या कधीच विघटित होत नाही. आणि मग ह्या तयार झालेल्या प्लास्टिकच्या कापडाला ओलं ठेवण्यासाठी आणि त्याला छान सुगंध येण्यासाठी त्यात अनेक रसायनं म्हणजे प्रिझर्वेटिव्हज आणि सुगंधित द्रव्य टाकली जातात. पण खरी अडचण तर याच्या मूळ रचनेतच आहे, जी प्लास्टिकची आहे. आणि इथूनच खऱ्या समस्येला सुरुवात होते. एकदा का आपण वाईप वापरून फेकून दिला की त्याचा एक लांबचा आणि खूपच विनाशकारी प्रवास सुरू होतो. याचे मुख्य 2 मार्ग आहेत. एक म्हणजे टॉयलेट आणि दुसरा म्हणजे कचराकुंडी. आणि दुर्दैवाने दोन्ही मार्ग पर्यावरणासाठी खूप धोकादायक ठरतात. अनेक वाईप्सच्या पॅकेटवर फ्लशेबल असं लिहिलेलं असतं, म्हणजे ते टॉयलेटमध्ये टाकता येतात. पण हा एक खूप मोठा गैरसमज आहे. हे फ्लशेबल लेबल म्हणजे खरं तर एक मार्केटिंगची युक्ती असते. कारण टॉयलेट पेपर कसा पाण्यात टाकताच विरघळतो, पण प्लॅस्टिकचे वाईप्स मात्र अजिबात विरघळत नाहीत. ते अखंड राहतात आणि गटार तुंबायला सुरुवात करतात. आणि मग काय होतं माहितीये? हे न विरघळणारे वाईप्स गटारातल्या तेलात आणि इतर कचऱ्यात अडकतात आणि हळूहळू त्यांचा एक भला मोठा दगडासारखा घट्ट गोळा तयार होतो. याला फॅटबर्ग असं म्हणतात. हे फॅटबर्ग इतके मोठे आणि मजबूत असू शकतात की ते संपूर्ण गटार व्यवस्था ठप्प करू शकतात. तुम्हाला कल्पना आहे, लंडनच्या गटारात तर एकदा चक्क एका बस एवढा मोठा फॅटबर्ग सापडला होता. विचार करा केवढा मोठा धोका आहे हा. आता काही जण म्हणतील की आम्ही वाईप्स फ्लॅश नाही करत, आम्ही कचराकुंडीत टाकतो. ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. पण तिथेही समस्या संपत नाही. कचराकुंडीतनं हा वाईप पुढे जातो लँडफिलमध्ये, म्हणजेच कचऱ्याच्या मोठ्या डोंगरांवर. कचऱ्याच्या या डोंगरांमध्ये हे प्लास्टिक वाईप्स शेकडो वर्ष ऊन पाऊस झेलत पडून राहतात. ते विघटित तर होत नाहीत, पण त्यांचे हळूहळू लहान लहान तुकडे होतात. यालाच आपण मायक्रोप्लास्टिक्स म्हणतो. हे विषारी कण मातीत आणि भूजलात मिसळतात आणि अखेरीस आपल्या अन्नसाखळीत शिरतात. म्हणजे बघा, आपण जो कचरा बाहेर फेकला असं समजत होतो, तोच कचरा एका वेगळ्या अदृश्य रूपात आपल्या शरीरात परत येतो. अनेकदा गटारं तुंबल्यावर किंवा पावसाच्या पाण्यासोबत वाहून हे वाईप्स सरळ आपल्या नद्या आणि समुद्रांपर्यंत पोहोचतात. आणि इथे ते एका नव्या आणि खूपच गंभीर संकटाला जन्म देतात. हे हलके वाईप्स पाण्यावर तरंगतात आणि समुद्रातल्या जीवांना ते जेलीफिश किंवा त्यांचं अन्न असल्याचा भास होतो. बिचारे कासव, मासे आणि समुद्री पक्षी त्यांना अन्न समजून खातात. पण हे न पचणारं प्लास्टिक त्यांच्या पोटात जातं, त्यांची पचनसंस्था पूर्णपणे ठप्प होते आणि ते बिचारे जीव तडफडून उपासमारीने मरतात. जगभरातल्या समुद्रकिनारे स्वच्छ करण्याच्या मोहिमांमध्ये सिगरेट आणि प्लास्टिक बाटल्यांसोबतच वेट वाईप्स हे सर्वात जास्त प्रमाणात सापडणाऱ्या वस्तूंपैकी एक आहेत. वाईप्सचा धोका फक्त त्यांच्या प्लास्टिकच्या अस्तित्वापुरता मर्यादित नाहीये. त्यात एक अदृश्य धोकाही लपलेला आहे, आणि तो म्हणजे त्यातल्या रसायनांचा. जसजसे हे वाईप्स तुटतात तसतसे त्यातील सुगंध, प्रिझर्वेटिव्ह आणि अँटीबॅक्टेरियल रसायनं मातीत आणि पाण्यात झिरपतात. ही रसायनं पाण्यातील नाजूक जीवसृष्टीचं संतुलन बिघडतात आणि जमिनीची सुपीकताही कमी करू शकतात. आता आपण या विश्लेषणाचे सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत, जिथे आपण आपल्या काही क्षणांच्या सोयीची तुलना निसर्गावर होणाऱ्या शतकानुशतकांच्या परिणामाशी करणार आहोत.
फक्त एकदा विचार करा, आपण एक वाईप जास्तीत जास्त 10 ते 20 सेकंदांसाठी वापरतो आणि फेकून देतो. पण तोच एक वाईप निसर्गात पुढची 100 ते 500 वर्ष तसाच टिकून राहतो. आपल्या फक्त एका क्षणाच्या सोयीची एवढी मोठी किंमत देणं खरंच योग्य आहे का? पण मग यावर उपाय काय? थांबा. घाबरून जाण्याची किंवा स्वतःला दोष देण्याची अजिबात गरज नाही. ह्या समस्येबद्दल आपल्याला माहिती मिळणं हीच बदलाची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. आपण काही सोपे आणि सहज बदल करून खूप मोठा सकारात्मक फरक घडवू शकतो. आपल्याकडे खूप सोपे आणि प्रभावी पर्याय उपलब्ध आहेत जे आपण पूर्वी वापरतच होतो. हात स्वच्छ करण्यासाठी पाण्यापेक्षा आणि साबणापेक्षा उत्तम काहीच नाही. आपण सोबत नेहमी एक छोटा रुमाल ठेवू शकतो. प्रवासात गरज लागल्यास हँड सॅनिटायझर एक चांगला पर्याय आहे. आणि लहान बाळांसाठी तर कोमट पाण्यात भिजवलेला मऊ सुती कपडा हा सर्वात सुरक्षित आणि सर्वोत्तम उपाय आहे. आणि एक सर्वात महत्त्वाचा सुवर्ण नियम कायम लक्षात ठेवा. जर कधी वेट वाईप वापरण्याची खरंच टाळता न येण्यासारखी गरज पडली तर त्याला कधीही टॉयलेटमध्ये फ्लश करू नका. त्याला नेहमी फक्त आणि फक्त कचराकुंडीतच टाका. एवढं जरी केलं तरी आपण फॅटी बगसारखी मोठी समस्या टाळू शकतो. खरं ना, आपल्या आजी आजोबांच्या काळात व्हाईट वाईप्स नव्हते तरीही ते स्वच्छ आणि निरोगी आयुष्य जगायचे. कधीकधी नवीन तंत्रज्ञान आपल्याला सोय नक्की देतं, पण त्या सोयीची एक मोठी किंमत निसर्गाला आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना चुकवावी लागते. त्यामुळे पुढच्या वेळी हातात वेट वाईप घेण्याआधी फक्त एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा, मला याची खरंच गरज आहे का? की याऐवजी दुसरा साधा आणि पर्यावरणपूरक पर्याय मी वापरू शकेन? कारण शाश्वतता म्हणजे सगळं काही सोडून देणं किंवा आपलं आयुष्य अवघड बनवणं नाही, तर प्रत्येक वेळी एक अधिक चांगला, अधिक जाणीवपूर्वक निर्णय घेणं आहे. आपला एक छोटासा विचारपूर्वक केलेला बदलही या आपल्या पृथ्वीसाठी खूप मोठा आणि सकारात्मक फरक घडवू शकतो.